नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आपण आमच्या टेरेस गार्डनवरती आलेलो आहे. तर आम्ही इथे ॲडेनियमची झाडे लावलेली आहे, स्नेक प्लांट लावलेले आहेत, तसेच जेट प्लांट देखील इथे लावलेले आहे. तसेच आपल्या कुंडीमध्ये आपल्या सर्व रिपोर्टिंग करायचे आहे. त्याच्यासाठी आता आपण माती तयार केलेल्या माती तयार करण्यासाठी प्रथमतः आपण काय केलं तर लाल माती, तसेच त्याच्यामध्ये आपल्या घरातील सर्व वेस्टेज भाजीपाला, त्याची देठं वगैरे, तसेच कांदा लसूण यांचे पण आपण जे टरफरे असतात ते याच्यामध्ये टाकलेलं आहे. तसेच शेणखत, त्यासोबत ऊसापासून जी राहिलेला मळी असते त्या मळीचा पण याच्यात आपण वापर केलेला, साखर कारखान्यातली मळी जी असते त्याचा पण आपण याच्यात वापर केलेला आहे. तसेच राख, त्यासोबत आपण नदीची पण थोडीशी माती आणलेली आहे, ती पण याच्यात मिक्स केलेली आहे. तसेच आपण वाळू, तसेच खडी वगैरे असे टाकून आपण माती तयार केलेली आहे. म्हणजे चांगल्या प्रकारची कंपोस्ट माती आज आपण तयार केलेली आहे गच्चीवरतीच. ते आता पावसाळा चालू होणार आहे, त्याच्यामुळे सर्व आपले पोती आपण भरून ठेवत आहे. आपल्याला पावसाळा चालू झाल्यानंतर 10-12 दिवसात म्हणजे जुलैच्या दुसऱ्या किंवा पहिल्या आठवड्यामध्ये सर्व झाडांची आता आपण काय करणार आहे, रिपोर्टिंग. अशा प्रकारे आपण कंपोस्ट माती तयार केलेली आहे. आता ही सर्व पोती भरणार, त्याच्यानंतर ती सर्व आपण झाकून ठेवायची. त्याच्यात थोडं पाणी वगैरे टाकून तसे याच्यामध्ये थोडेसे गांडूळ खत पण आपण टाकलेले आहे. म्हणजेच ते पाणी आत असल्यामुळे गांडूळांची पण याच्यात निर्मिती होऊ शकते. गांडूळांची पण निर्मिती झाल्यामुळे हे मातीचे पोषण तत्व देखील वाढते. त्यामुळे सर्व झाडांची जलद गतीने वाढ होण्यास मदत होते. या प्रकारे आपण सर्व माती एकत्र केलेली आहे. बघा, आता सर्व मातीचे एक एक थर असे ठेवून आता सर्व माती आपण आता इथे एकत्र करत आहे. आणि अशा प्रकारे आपण सर्व पोती पण भरून ठेवलेली आहेत. म्हणजे आपल्याला पावसाळ्यामध्ये आपल्याला झाडांची लागवड करायची असेल किंवा नर्सरीतील झाडे आणली किंवा कटिंग वगैरे आणल्यानंतर आपल्याला लावण्यासाठी आपण ही माती पावसाळ्यापूर्वी तयार करतो. म्हणजे आपल्याला 4 महिने माती शोधण्यासाठी इकडे तिकडे जाण्याची गरज पडत नाही. आपल्याला घरातल्या घरात माती उपलब्ध होते. त्याच्यामुळे आपण चांगल्या प्रकारे झाडांची लागवड करू शकतो किंवा रोपांची लावता येतात. या प्रकारे आपल्या टेरेस गार्डन होती ही सर्व आमचे लावलेली ही ॲडेनियमची झाडं आहेत. त्याला चांगल्या प्रकारे फुलं देखील आलेली आहेत, तशी त्यांना शेंगा आलेल्या आहेत बारीक. त्याच्यापासून आपण आता रोपे पण तयार करणार आहेत, केलेले हे आपल्याला इथे समोर दिसत आहे. सर्व आपण एका ॲडेनियमच्या झाडापासून तयार केले.